हातकणंगले तालुक्यातील हातकणंगले इचलकरंजी रोडवरील कोरोची माळावर मुख्य रस्त्यावरच एका अनोळखी व्यक्ती रात्री 12च्या दरम्यान हातकणंगले पोलीस ठाण्याच्या गस्ती पथकास मृतावस्थेत आढळून आली। त्याच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते। मृत व्यक्ती इचलकरंजी इथली असून त्याचे नाव भरत पांडुरंग येसाळ वय 36 असं असून घटनेची नोंद हातकणंगले पोलीस ठाण्यात झाली आहे। हातकणंगले तालुक्यातील इचलकरंजी इथल्या मानस हॉटेलच्या पिछाडीस असणाऱ्या रेणुका झोपडपट्टीमध्ये भरत पांडुरंग येसाळ हे कुटुंबासह राहत होते। ते ट्रकचे मिस्त्री असून त्यांचा इचलकरंजीतील भगतसिंग बागेजवळ गॅरेज आहे। शनिवारी रात्री 12 वाजता ट्रक बंद पडला असून रिपेरीसाठी यावं असा त्यांच्या मोबाईलवर फोन आल्यानं भरत आपल्या मोटरसायकलवरून हातकणंगलेच्या दिशेने गेले होते। दरम्यान हातकणंगले पोलिसांच्या गस्ती पथकाला भरत हे रस्त्यावर मृतावस्थेत पडलेले दिसले। पोलिसांनी नातेवाईकांना तात्काळ बोलावून घेतलं आणि तात्काळ डॉग स्क्वॉड, फॉरेन्सिक टीम, समर्थ रुग्णवाहिका स्वप्नील नरोटे यांना घटनास्थळी पाचारण करून तपासाला सुरुवात केली। पहाटे 4च्या दरम्यान हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं। मयत भरत येसाळे याच्या शरीरावर धारदार शस्त्रानं 21 वार करून खून झाल्याचं स्पष्ट झालंय। या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील, PSI अश्विनी वायचळ, संग्राम पाटील, सुरजित चव्हाण, पोपट भंडारे, महादेव खेडकर, सुहास गायकवाड यांच्यासह पोलीस कर्मचारी दाखल झाले होते। यावेळी अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, पोलीस उपाधीक्षक रोहिणी सोळंके यांनी भेट देऊन मार्गदर्शन केलं। या घटनेची नोंद हातकणंगले पोलीस ठाण्यात झाली आहे। मराठी एस न्यूजसाठी हातकणंगलेहून रोहन साजने।